नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय जारी केला आहे। आता शेतीसाठी लागणारी माती, गाळ आणि मुरुम यावरची रॉयल्टी रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे। यामुळे शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार, कुणाला लाभ मिळणार आणि परवानगी कशी मिळेल आणि कोणते नियम लागू असतील, आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण एकदम अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। सर्वात आधी समजून घेऊयात की रॉयल्टी म्हणजे नक्की काय। जेव्हा एखादा व्यक्ती जमिनीतून मुरुम, वाळू, दगड किंवा माती काढतो तेव्हा शासनाकडे ठराविक शुल्क भरावे लागते। या शुल्कालाच रॉयल्टी म्हणतात। पूर्वी शेतकऱ्यांना विहीर, गोठा किंवा शेततळे तयार करताना मुरुम किंवा माती काढल्यास त्यासाठी अनेक प्रक्रिया कराव्या लागत होत्या। यामुळे वेळ आणि पैशाचा खर्च वाढत होता। आता शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार शेतीच्या कामासाठी लागणारी माती, गाळ आणि मुरुम यावरील रॉयल्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे। याचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे आणि शेतीची कामे जलद गतीने पूर्ण होणे। या निर्णयाचा फायदा नक्की कोणत्या कामांसाठी होऊ शकतो तर बघा, विहीर बांधकाम, गोठा बांधकाम, शेततळे, शेती सपाटीकरण, शेतीतील अंतर्गत रस्ते, इतर शेती विकासाची कामे यामुळे लाखो शेतकऱ्यांचा खर्च कमी होण्याची शक्यता आहे। शासनाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। साधा अर्ज केल्यानंतर 15 दिवसाच्या आत परवानगी देणे बंधनकारक करण्यात आल्याचे सांगितले आहे। जर संबंधित अधिकारी विनाकारण विलंब करत असेल, टाइमपास करत असेल, तुम्हाला परवानगी देत नसेल तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते। यामुळे शेतकऱ्यांना कार्यालयाचे वारंवार फेरे मारावे लागणार नाहीत। या निर्णयामुळे खर्च कमी होईल, वेळ वाचेल, शेती विकासाची कामे लवकर होतील, विहीर आणि गोठा बांधणे सोपे होईल, प्रशासनातील अडथळे कमी होण्यास मदत होईल। ही सवलत फक्त शेतीच्या कामासाठी आहेत। व्यावसायिक वापरासाठी किंवा मोठ्या प्रमाणात खनिज उत्खनन करण्यासाठी वेगळे नियम लागू राहू शकतात। त्यामुळे आपल्या तालुक्यातील महसूल कार्यालय किंवा तहसील कार्यालयातून अद्ययावत माहिती नक्की घ्या। शेतकऱ्यांसाठी हा निर्णय निश्चित महत्त्वाचा मानला जात आहे। याबद्दल तुमचे काय मत आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।